अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुचरित्र मधील अध्याय यांची फलश्रुती आणि सार। श्री गुरुचरित्रामध्ये 53 अध्याय आहेत। आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपण एकच अध्याय 108 वेळा, 1001 वेळा किंवा 1,00,000 वेळा पारायण करावे, म्हणजे आपली जी कोणती मनोकामना असेल ती निश्चितच पूर्णत्वास जाईल। चला तर मग पाहून घेऊया अध्याय आणि त्यांची फलश्रुती। अध्याय पहिला, याच्या पारायणाने आपले जीवन मंगलमय होते। अध्याय दुसरा, याच्या पारायणाने कलिबाधा नाश होऊन सद्गुरु परमार्थी गुरुकृपा होते। अध्याय तिसरा, गुरुकोपाचे शमन होऊन दशावतार दर्शन होते। अध्याय चौथा, सत्पुत्र होते व त्रिमूर्ती दर्शन होते। अध्याय पाचवा, पारायणाने वंशोद्धारक पुत्र होते। अध्याय सहावा, पारायणाने महाबळेश्वर लिंग आमच्या हृदयात स्थापित होते। अध्याय सातवा, याच्या पारायणाने पंचमहापादी पापादी सर्व पातके नाश होऊन शिवलोक प्राप्त होते। अध्याय आठवा, मतिमंद मुलगा ज्ञानी होतो। अध्याय नववा, याच्या पारायणाने राजयोग प्राप्त होतो। अध्याय 10वा, अरिष्ट निवारण होऊन व्यापार वृद्धी होते। अध्याय 11वा, याच्या पारायणाने योगी पुत्र रत्न होतो। अध्याय 12वा, संन्यास ग्रहण शक्ती मिळते। अध्याय 13वा, सर्व सकल रोग निवारण होऊन आरोग्य प्राप्ती होते। अध्याय 14वा, संकट परिहार होऊन गंडांतर दूर होते। अध्याय 15वा, तीर्थयात्रा करण्याचे दर्शन घडते। अध्याय 16वा, आंधळ्यास दृष्टी येते। अध्याय 17वा, आंधळ्यास दृष्टी येते। अध्याय 17वा, विद्या प्राप्ती होते। अध्याय 18वा, याच्या पारायणाने धनप्राप्ती होते। अध्याय 19वा, 64 योनीकडून 64 विद्या प्राप्त होते। अध्याय 20 आणि 21वा, यांच्या पारायणाने संतती आयुष्य वृद्धी होते। अध्याय 22वा, अक्षय सुख होते। अध्याय 23वा, भूतबाधेपासून मुक्ती मिळते। अध्याय 24वा, विश्वरूप दर्शन होते। अध्याय 25 आणि 26 यांच्या पारायणाने वेदांचे ज्ञान मिळते। अध्याय 27 आणि 28 यांच्या पारायणाने अज्ञानी ज्ञानी होतो। अध्याय 29वा, शिवसायुज्य मिळते। अध्याय 30, 31 व 32 यांच्या पारायणाने स्त्रियांचे सौभाग्य अखंड राहते। अध्याय 33वा, अल्पायुषी शतायुषी होतो। अध्याय 35वा, स्त्रिया पतीसहित राज ऐश्वर्य भोगतात। अध्याय 36 आणि 37वा यांच्या पारायणाने आपल्या घरात अन्नपूर्णेचे वास्तव्य राहते आणि अन्नपूर्णा प्रसन्न होते। अध्याय 39वा, वंध्यत्व स्त्रियांना संतान प्राप्ती होते। अध्याय 40वा, कुष्ठरोग निवारण होते। अध्याय 41 आणि 42 यांच्या पारायणाने काशी यात्रा फलप्राप्ती होते। अध्याय 43वा, अनंत व्रताचे फलप्राप्ती होऊन अनंताचे दर्शन होते। अध्याय 44वा, श्रीशैल क्षेत्राचे दर्शन घडते। अध्याय 45वा, कोड म्हणजे पांढरा रोग यापासून मुक्ती मिळते। अध्याय 46वा, श्री गुरुदर्शनाचा लाभ मिळतो। अध्याय 47वा, याच्या पारायणाने अष्टरूप दर्शन होते।
अध्याय 48. शेतातील पिके वृद्धिंगत होऊन समृद्धी होते. अध्याय 49. अष्टतीर्थाच्या सानिध्याने सर्व पापांचे शमन होते. अध्याय 50. सर्व रोगांपासून मुक्त होऊन शरीर संपदा उत्तम राहते. अध्याय 51 आणि 52 यांच्या पारायणाने सकल पुरुषार्थ मिळून अंती मोक्ष प्राप्ती मिळते. अध्याय 53 याच्या पारायणाने सर्व वैभव प्राप्त होऊन श्री गुरुदर्शन घडते. आता आपण बघितले 53 अध्यायांचे फलश्रुती आणि सार. श्रावण सारख्या पवित्र महिन्यामध्ये सगळ्यांनी या श्री गुरुचरित्राचे निश्चितच पारायण करावे. ज्यांना पारायण जमत नाही त्यांनी जसे जमेल त्याप्रमाणे ह्या श्री गुरुचरित्राचे पठण करावे. आणि जे आजारी आहेत, वेळेमुळे ज्यांना जमत नाही, त्या भक्तांनी श्रावण सारख्या महिन्यामध्ये, पवित्र महिन्यामध्ये, ज्या महिन्यामध्ये आपण जास्तीत जास्त धार्मिक कार्य करून, जास्तीत जास्त सेवा करून पुण्यकर्माचा साठा वाढवला जातो, त्या लोकांनी कमीत कमी निदान या पारायणाचा किंवा या अध्यायांचे पठण करावे. ज्यांना पारायण करायचे आहे त्यांनी पुढील प्रमाणे 7 दिवसांचे पारायण करावे. पहिल्या दिवशी अध्याय 1 ते 9 वाचावे. दुसऱ्या दिवशी अध्याय 10 ते 21 वाचावे. तिसऱ्या दिवशी अध्याय 22 ते 29 वाचावे. चौथ्या दिवशी अध्याय 30 ते 35 यांचे पठण करावे. पाचव्या दिवशी अध्याय 36 ते 38 यांचे पठण करावे. सहाव्या दिवशी अध्याय 39 ते 43 याप्रमाणे वाचावे. सातव्या दिवशी अध्याय 44 ते 53 याप्रमाणे वाचावे. ज्यांना 7 दिवसांचे पारायण करायचे आहे त्यांनी 7व्या दिवशी पोथीचे उद्यापन म्हणजेच गोडाचा शिरा किंवा गोडाचा नैवेद्य करून ह्या सांगता करावी, ह्या सप्ताहाची सांगता करावी. ज्यांना ज्याप्रमाणे ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने त्यांनी श्री गुरूंची सेवा करावी. श्री समर्थ, श्री सद्गुरू समर्थ, श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.